सस्नेह रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण तुकाराम महाराजांच्या गाथेतील तिसऱ्या अभंगात तुकाराम महाराज आपल्याला काय शिकवून देणार याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर तुकाराम महाराज पहिल्या ओळीत म्हणतात, सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरण. तर तुकाराम महाराज सांगतात की मी आता सावध झालेलो आहे व जिथं हरीचं म्हणजे भगवान पांडुरंगांचं विष्णूचं जिथं नामस्मरण होतं तिथं मी आलेलो आहे. जेथे वैष्णवांचा भारत जय जयकार गरजत असे, तर जिथे कायम हरिकीर्तन नामस्मरण चालतं तिथं मी आलेलो आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रेमानंद महाराजांच्या केली कुंजमध्ये कायम राधानामांचं संकीर्तन चालतं. अशा ठिकाणी मी गेलेलो आहे. व महाराष्ट्रात पंढरपूर येथे आपण कधीही गेलात तर आपल्याला नामसंकीर्तन कानावर पडतं म्हणजे पडतंच. अशा ठिकाणी मी गेलेलो आहे हे तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज पुढे म्हणतात की पळूनिया गेली झोपी जी होती आड पापे. तर तुकाराम महाराज इथे सांगतात की माझं जे अज्ञान होतं की मी या बाह्य संसारात अडकलो होतो ते माझं अज्ञान नष्ट झालं आहे व नामस्मरणातच सगळं काही आहे हे मला समजलं आहे, असं आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराज पुढे म्हणतात की तुका म्हणे तया ओल ठाया कृपेची. जसं की आपल्याला प्रेमानंद महाराज प्रत्येक कीर्तनात सांगतात की बिन हरी कृपा मिले नाही संता. ज्यावेळी आपल्यावरती भगवान श्रीकृष्णांची व देवांची कृपा होती तेव्हाच आपल्याला संत संग मिळतो व त्याच्यातूनच आपली भक्ती वाढते. तर तुकाराम महाराज थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितात की माझं जे अज्ञान होतं की मी आजपर्यंत बाह्य गोष्टीमध्ये अडकलो होतो ते गेलेलं आहे व ज्या ठिकाणी नामसंकीर्तन चालतं अशा ठिकाणी मी आलेलो आहे व या अज्ञानातून दूर होत आहे. व जसं की प्रेमानंद महाराज सांगतात की बिन हरिकृपा मिले नाही संता. तर या सगळ्यांचा संगती लाभल्यामुळे माझ्या भक्तीमध्ये वाढ होईल व देवाची कृपा आहे म्हणूनच मला हा संत संग मिळाला आहे, असं आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. जय जय रामकृष्ण हरी, जय श्रीराम.